ऑनलाईन गेमिंगच्या नादामध्ये एका 12 वर्षांच्या मुलानं जीव गमावलाय। पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। गेमचा टास्क पूर्ण करण्याच्या नादात अल्पवयीन मुलानं इमारतीच्या 14व्या मजल्यावरून उडी मारली। त्यात या मुलाचा मृत्यू झालाय। दरम्यान कुठल्या गेममुळे हा प्रकार घडला याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। तर मृत तरुणाच्या पालकांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। हे गव्हर्नमेंटचा दोष आहे, बाकी कोणाचाच नाही। कारण आपल्या या नेटवर्कमध्ये जर गव्हर्नमेंट अशा साइट्स अलाउड करता मुलांपर्यंत पोहोचायला, आपली सगळं ऑनलाईन ॲक्सेस आहे, सगळं डिजिटलाइज्ड आहे, तर या डिजिटलाइजला पण तुम्ही सेक्युअर करा। माझ्या मुलासोबत झालं ते अजून इंडियात होऊ देऊ नका। सेक्युअर करा, सेक्युअर नेटवर्क प्रोव्हाइड करा। या जनरेशनला फक्त सेक्युअर नेटवर्क प्रोव्हाइड करा, बाकी काहीच नाही। दुसरा आर्य येणार नाही, पण दुसरा आर्य कोणाला बनू पण देऊ नका। हे काही पूर्ण संपते। मला तर स्केचेस दिसत आहे, त्या स्केचेसवरून आम्ही आता जसं तर्कवितर्क करतोय की बा असं झालं असेल किंवा असं होऊ शकतं। आता त्यामध्ये 2 टीम लिहिलेल्या होत्या ना, 5 इकडं 5 इकडं, हे वर्सेस हे। आता एवढं तर आपल्याला समजतं की हे सगळेजण खेळत होते। आता त्यामधले 2 असे स्क्रॅच झालेले आहेत। आता स्क्रॅच म्हणजे त्यातला माझा मुलगा असू शकतो ना, म्हणजे 2 तास पूर्ण केले असेल ना त्यांनी, काही होऊ शकतं ना, तुम्ही कसं म्हणू शकता?